नितीन जाधव. गणपती बाप्पा मोरया 2013 व्हिडिओ स्टुडिओमध्ये सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. चला तर मग गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा. हे शिवशंकर गिरिजातनया गणनायक प्रभुवरा. शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा. प्रसन्न होऊन विघ्न हरावे नम्र कलेचे सार्थक व्हावे. प्रसन्न होऊन विघ्न हरावे नम्र कलेचे सार्थक व्हावे. तुझ्या कृपेने यश कीर्तीचा पहर येऊ दे घरा. तुझ्या कृपेने यश कीर्तीचा पहर येऊ दे घरा. वंदन करुनी तुझला देवा रसिक जनांची करीतो सेवा. वंदन करुनी तुझला देवा रसिक जनांची करीतो सेवा. कौतुक होनी आम्हा मिळावा सन्मानाचा तुरा. कौतुक होनी आम्हा मिळावा सन्मानाचा तुरा. मंगलमूर्ती. व्हिडिओ स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. परळचा राजा नरेपार आपले पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडे काही गोष्टी जाणून घेऊया. सर मला सांगा, आपल्या उत्सवाला किती वर्ष आले आणि आपल्या जे भक्तगण आहेत त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? परळचा राजा नरेपार या गणेशोत्सव मंडळाचा मी अध्यक्ष शेखर देसाई आपल्याला एकच सांगू इच्छितो, या गिरणगावामध्ये मागील 66 वर्ष आणि आता हे 67 वर्ष आम्ही आज हे उत्सव एक गिरणगावातली संस्कृती कायम ठेवून आज राबवत आहोत आणि हीच संस्कृती आम्ही कायमस्वरूपी राबवणार आहोत. आम्हाला हा कार्यक्रम म्हणजे हा गणेशोत्सव कार्यक्रम पुढील पिढ्यांना, आज आमची ही तिसरी पिढी काम करते, पुढील पिढ्यांना असं वाटावं कुठे आयटीचा जमाना, आज विभागात 5 स्टार हॉटेल झाली, मॉल झाले, पण एक संस्कृती म्हणून गणेश संस्कृती ही आपली मराठी संस्कृती, हिंदू संस्कृती कायम टिकून राहिली पाहिजे. आणि आपले जे भक्तगण आहेत आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येतात त्यांची काळजी तुम्ही कशा प्रकारे घेतात? आज हे भक्तगण आमच्याकडे येतात त्यांची काळजी म्हणजे सगळं ना, आम्ही आज CCTV लावले आहेत, आज त्यांच्यासाठी सिक्युरिटी ठेवले आहेत, आज फायर फायटिंगसाठी फायर एक्सटिंग्विशर ठेवलेले आहेत. म्हणजे सर्व गोष्टी आम्ही याच्यासाठी करून ठेवल्या आहे. कुठच्याही पद्धती आज निर्माल्य घेतल्यानंतर रोजच्या रोज ते निर्माल्य आम्ही समुद्रात पाठवून देतो. इथे ठेवत नाही, कारण त्या निर्माल्यामध्ये पण कोणतेतरी घबराट होऊन काहीतरी प्रयत्न होऊ शकतो. तर दहशतवाद्यांना कोणताही चान्स देणार नाही, असं कोणतंही कृत्य इथे व्हायला देणार नाही. त्यासाठी माझे स्वयंसेवक कमीत कमी 500 स्वयंसेवक रोज इथे राबत आहेत आणि लक्ष देऊन आहेत. नक्कीच निसर्गाची सुद्धा काळजी घेतात, आपल्या भाविकांची सुद्धा काळजी घेतात. सर मला सांगा, आपल्या या ठिकाणी जे भक्त येतात त्यांची तर काळजी आपण घेतच आहोत, पण आपल्या या ठिकाणी त्यांच्यासाठी आणि जे आपले जे रहिवासी आहेत, नागरिक आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही या 10 दिवसामध्ये काय उपक्रम राबवतात? या सगळ्यांसाठी आम्ही रक्तदान शिबिर घेत असतो, चष्मा शिबिर घेत असतो, तसेच महिलांसाठी मोदक स्पर्धा, नाट्य स्पर्धा असे बरेच कार्यक्रम आम्ही इथे राबवत असतो या काळात. म्हणजे या 10 दिवसामध्ये होतं की या 10 दिवसानंतर गणपती बाप्पा विसर्जन झालं, जो वर्षभराचा कालावधी त्याच्यामध्ये होतं? त्या 10 दिवसामध्ये हे कार्यक्रम होतात आणि 10 दिवसानंतर आम्ही आदिवासी गावात जाऊन तेथील गरीब लोकांना
कपडे भांडी आणि त्याला जीवनोपयोगी जे काही वस्तू लागतात त्या आम्ही पुरवत असतो. नक्कीच आपला गणपती बाप्पा आपल्या पाठीशी आहे आणि आपल्या मंडळाला गणपती बाप्पाचा चांगला आशीर्वाद लाभू दे आणि तुमची ही घोडदौड आहे ही अशीच पूर्ण होऊ दे. मला तुम्ही एक सांगा, आपला हा जो गणपतीचा उत्सव आहे या उत्सवामध्ये गणपती येण्यापूर्वी कोणत्या प्रकारे तुम्ही तयारी करतात? आम्ही आमची पूर्ण तयारी ट्रॉलीची योजना आखतो. परत ती ट्रॉली व्यवस्थित आहे की नाही ते बघतो. त्यानंतर आम्ही ट्रॉली आमच्या मूर्तिकाराकडे पाठवतो आणि त्याची मजबूती आणि ती व्यवस्थित मूर्ती होते की नाही याच्यावर आमची पाहणी असते. ती मूर्ती जास्तीत जास्त रेखीव व्हावी यासाठी आम्ही मूर्तिकाराला आमचं मार्गदर्शन देत असतो. नक्कीच आपल्या भक्तांनी आपल्या मूर्तीचा आशीर्वाद घेतलाच आहे. आणि हां, आपल्या मूर्ती जे गणपती बाप्पा घडवले त्यांच्या मूर्तीवरचं नाव काय? राजन खाते. राजन खातेची ही मूर्ती आहे, फार सुंदर आहे, आपण पाहिलीच आहे. दिवस राहिलेत बाकी तर विसर्जन आज गणपती बाप्पा जाणार या शंकेने होणे आम्हाला आमचे गणपती बाप्पा वर्षभर राहू दे असंच वाटतं. पण नाही, 10 दिवस जी अनंत चतुर्थी आहे आणि अनंत चतुर्थीला बाप्पा आज आमच्या इथून आमच्या मंडपातून बाहेर पडणार. खरोखरच आमचे डोळे त्यावेळेला पाणावलेले असतात. आमचा स्वर पण जर झालेला असतो. कारण आमचा बाप्पा हा आमच्या सदैव आमच्या स्मरणात राहावा आणि खरोखर राहील. आम्ही जरी उद्या वयस्कर झालो म्हातारे राहिलो तर आमच्या परळचा राजा नरेपार या बाप्पा आमच्या कायमस्वरूपी सर्व स्मरणात राहणार आहे. नक्कीच आपला बाप्पा विसर्जन होताना आपल्या डोळ्यात नक्कीच पाणी येते, ढवळून येते. नरेपारचा राजा हा खूप मोठा मानाचा राजा आहे आणि परळचा राजा गणपती बाप्पा मंगलमूर्ती परळच्या राजाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडे काही गोष्टी जाणून घेऊया. सर, मला सांगा, आपले हे जे 10 दिवस आहेत गणपती बाप्पाचे, या 10 दिवसात तुम्ही कशा पद्धतीने कार्य करतात? आमच्या इथे जवळजवळ 5-6 हजार मुलांचा क्राऊड आहे. आम्ही प्रत्येक गट वाटून दिलेले आहेत मुलांना. ते 10-10 असे गट वाटून दिलेले, प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे. बरेचसे उपक्रम आहेत आमच्या इथे. ते उपक्रम आम्ही प्रत्येक ग्रुपला वेगवेगळे वाटून दिलेले आहेत. आणि शेवटच्या दिवशी विसर्जन होते, त्या विसर्जनला आमच्या इथे कमी कमी 5-6 हजार क्राऊड इथलं परळ म्हटलं आहे. आणि गल्ली गल्ली हा गणपती आमच्या परळ विभागामध्ये आम्ही फिरवतो. म्हणजे आपले जे भक्तगण आहेत जे येतात दर्शनाला बाप्पाची, त्यांची काळजी त्याच्यामध्ये होती कशा पद्धतीने होते? काय बोलतं? आपले जे भक्त येतात गणपती बाप्पाच्या दर्शनात त्यांची काळजी कशा पद्धतीने घेतात? त्याच्यामध्ये म्हणजे आमची जी ग्रुप आहे ते म्हणजे त्यांनी लाईनची व्यवस्था केलेली आहे. जे VIP लाईन आहे त्याचा गेट आमचा वेगळा आहे. परत VIP जे बाहेर येणारा गेट आहे तो वेगळा आहे. असे आम्ही 3-4 गेट केलेले आहेत. तर त्या पद्धतीमध्ये आमची मुलं सर्व हँडल करतात. नक्कीच गणपती बाप्पा या ठिकाणी आल्यानंतर जी आपण भक्तांची काळजी ज्या प्रकारे घेतलेली आहे, पण विसर्जनाच्या दिवशी जी बाप्पाची आपण काळजी घेतो आपला चौपाटीपर्यंत जाण्यापर्यंत, तर त्या बाप्पाची काळजी तुम्ही कशी घेता? म्हणजे असं आम्ही जे कार्य करतो ते पूर्ण श्रद्धेने ट्रॉलीवर ओढतात. तसे जे मिलिंद गावडे जी काही नाव सचिन पातळे वगैरे, तर ते एकदम म्हणजे मनपूर्वक खेचतात आणि काय आम्हाला प्रॉब्लेम येत नाही. ते चौघडेपर्यंत ते कंटिन्यू असतात, म्हणजे कुठेही ठिकाणी कुठे हलत नाही. ते प्रॉपर येतात. त्यामुळे आम्ही गणपती पूर्णपणे विसर्जित करतो. कुठली आम्ही संध्याकाळी 5पर्यंत संध्याकाळी होते 5. सकाळी 7ला गणपती बाहेर पडतो, ते 7 वाजतात संध्याकाळी आम्हाला. गणपती आपलं विसर्जन होतो त्यावेळेला, विसर्जनाच्या वेळेला आपण गणपती बाप्पा नेताना आपण कशा पद्धतीने देतो? भजन करत किंवा DJ वरती किंवा वाजत गाजत कशा पद्धतीने? आपल्याला मुळे गणपती बाप्पाचा आवाज येत राहायचा. आणि DJ वगैरे काय नसो, हे वगैरे आपल्याला नाचणी वगैरे काय नसो, असंच आपला ओळख नाही चालू म्हणजे रशिडी ओळख देतो संपूर्ण. बाप्पाची घोषणा देत जायची, परळचा राजा बरोबर आहे. मला तू सांग, ह्या 10 दिवसामध्ये तू कशा पद्धतीने आपल्या इकडे कार्य करतोस? तू कशा पद्धतीने आपल्या जे भाविकांची काळजी घेतोस? तुमची खूप काळजी घेतो. कोण म्हणजे कोणाला जायचं नाही, ओळखीचं असेल त्यांना मी तिथे सोडतो. नक्कीच जरा ये ना मित्र, तू पण ये ना पुढे. आपल्या ह्या ज्या मंडळामध्ये तू कार्यकर्ता म्हणून काम करतोस, तू कशा पद्धतीने काम करतोस? या इथे कार्यकर्ता पण काम करतो म्हणजे काय बोलतो त्याला, सगळ्यांचा एक हातभार असतो. प्रत्येकाने पुढे येऊन प्रत्येक गोष्टीत मदत करतात. कधी असं दुजेभाव नसतो. एकत्र जोमाने इथे काम करते आणि खूप उत्साहाने काम करतात. नक्कीच आपल्या परळच्या राजाचे जे कार्यकर्ते आहेत हे भाविकांची आणि भक्तांची नक्कीच काळजी घेतात. तर आमच्या व्हिडिओ स्टुडिओकडनं तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आपल्यासोबत आपल्या मंडळातले कार्यकर्ते आहेत आणि ही एक टीम आहे. आपला बाप्पा विसर्जन होतो ती कशा पद्धतीने आपला बाप्पा विसर्जन होतो
आपण जाणून घेऊया यांच्याकडून. दादा मला सांगा, आपला हा गणपती बाप्पा विसर्जन होते त्यावेळेला आपण कोणती काळजी घेतली जाते? नॉर्मली आमचं जे ट्रॉली आहे, मेन गोष्ट लक्षात घ्यायला असतात ते ट्रॉली आहे. ट्रॉली तुमचं व्यवस्थित पाहिजे आणि आमचं ट्रॉलीचा पण एक लाईफ असतो. तर 10 वर्षात ट्रॉलीचा चेंज करायला लागतं. नॉर्मली पब्लिक नाही करत तसं. आणि आम्ही जे ट्रॉली बनवलं आहे, तुम्ही दुसऱ्या दिवशी आलं तर तुम्हाला दाखवू शकतात. आमचं जे व्हील आहे ते फोकलिपचं व्हील आहे. तो 27 इंच टायर आहे. तो कुठेही थांबत नाही आणि छोट्या मोठ्या खड्ड्याला काय त्रास होत नाही. ते शॉकरचं काम तोच असतं. नॉर्मली पब्लिक काय करतात, ते हातगडीने टायर लावतात, त्याच्याने तो खूप व्हायब्रेट होतो आणि मिल्की हलतो त्याच्यातून. तो क्रॅक पडायचा चान्सेस असतो ते सर्व असतात. तर आपल्या टायरला कमीत कमी 5 इंच गेजचं हे आहे, वेदर आहे, ट्यूबलेस आहे, फुल टायर आहे. त्याच्याने आम्हाला ते सक्शन भेटतो, पण गोष्टी हालत नाही. त्याच्याने आम्हाला खूप मदत करतो तसं. आणि आमचं जे कॅपॅसिटी आहे ट्रॉलीचं, आता मूर्ती आहे कमीत कमी 900 किलोचं आहे आणि आम्ही कमीत कमी 10 टन वजन ठेवू शकतो आणि आरामात आम्ही घेऊन जाऊ शकतो. मूर्ती एवढं चांगलं ट्रॉली आपली ही मूर्ती किती फूट उंच आहे? 23 फूट बोलतो. 23 फूट. ह्या 23 फुटाची ही मूर्तीची जी वजन आहे, आपली ट्रॉली सांभाळून घेते. पण त्याच्या मागे आपलं जो माइंड असतो, त्याचं जे डिझाईन असतं ते कोणी दिलेलं आहे? ते संपूर्ण आर्किटेक्ट आपण दुकान घेतलं या लोकांनी. म्हणजे हे आमचे रॉकी न्यूम्स आहेत, मिलिंद गावडे आहेत, ते ह्या लोकांनी म्हणजे संपूर्ण करून घेतलेलं आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे एकदम संपूर्ण चॅनल वगैरे कापड वगैरे दारू पाण्याला लोकांनी संपूर्ण मिळून घेतलेली आहे. आणि त्याप्रमाणे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे लोखंड वापरून त्यांनी बनवलेली संपूर्ण आहे. गणपती ज्यावेळेला आपली जे ड्रायव्हर आहे किंवा आपली जे कार्यकर्ते ही अशी टीम आहे का की गणपतीला नेताना समुद्रामध्ये विसर्जन होताना कोण कशा पद्धतीने काम करतं? काम करतं म्हणजे सगळे कार्यकर्ते सगळ्यांचं काम करतं. म्हणजे पब्लिक हँडल करणं, स्त्रियांना हँडल करणं, कुठे पायाकडे गणपती थांबवलं असं पायाला कुठे मोठमोठ्या हॉटेलवर थांबवलं, हाडवर गणपती येतो ना, व्हिडिओ दाखवतो त्याला वेगळं दाखवतो ना, थांबवतात. त्यामुळे आम्ही ट्रॉलीजवळ हात द्यायला देतो. तर संपूर्ण लक्ष ठेवू शकतो, पाय जाऊ नये म्हणून. पब्लिकला सांभाळा, महिलांना सांभाळा, मुलांना सांभाळा, लहान मुलांना, त्याप्रमाणे आम्ही घेऊन जातो व्यवस्थित. नक्कीच आपल्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत आपल्या बाप्पा विसर्जन होईपर्यंत बाप्पाची काळजी घेतात आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी येणारी जी मंडळी आहे, जी आपले भक्तगण आहेत, त्यांची सुद्धा काळजी घेतात. आमचे व्हिडिओ स्टुडिओकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती राजाचा ईशान कोणाची. गणेश देवा श्री गणेश देवा श्री गणेश.